नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025च्या अंतर्गत मुंबई होमगार्ड भरती जी होणार आहे त्या भरतीबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत. त्याबद्दल व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड करत आहोत. उशीर झालेला आहे, परंतु जोपर्यंत डिटेल आपल्याला माहिती या ठिकाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करण्याची घाई करत नसतो. त्या कारणामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सविस्तर माहिती नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा माहिती आहे आणि जे काही जुने विद्यार्थी आहेत, होमगार्डच्या प्रतीक्षेमध्ये आहेत किंवा मग होमगार्ड आहेत, कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. सुरुवातीला आपण जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्या विषयावर बोलणार आहोत आणि त्यानंतर सविस्तर जी PDF आहे मुंबई होमगार्डची तीसुद्धा या ठिकाणी बघणार आहोत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो विषय हा असणार आहे की या ठिकाणी जी काही डेट आहे ती डेट असणार आहे फॉर्म भरण्याची मुंबई होमगार्डची, ती 27/12/2024 पासून तर 10/1/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. परंतु आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की फॉर्म कोण भरू शकतो. तर अशा प्रकारच्या कमेंटसुद्धा आपल्याला आलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या. या ठिकाणी बघा की उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्ह्यातील अर्ज या ठिकाणी बाद ठरतील. आता या ठिकाणी कोण अर्ज करणार आहे किंवा कोण अर्ज करू शकतं किंवा कोण अर्ज करू शकत नाही हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. त्यांनी या ठिकाणी सविस्तर सांगितलेलं आहे की मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरातील जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर नेमका हा विषय काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हा विषय बघा, या ठिकाणी तुम्हाला सविस्तर लक्षात येऊ शकते. त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई उपनगर जिल्हा, तर या ठिकाणी 1 ऑक्टोबर 1990ला मुंबई उपनगर जिल्हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. यापूर्वी मुंबई उपनगर हा मुंबई शहराचा भाग होता. ओके, काही हरकत नाही. देशातील जनगणनेनुसार सर्वात मोठा जिल्हा आहे. हे सर्व जनरल नॉलेजसाठी आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला यात महत्त्वाची माहिती ही असणार आहे की जिल्ह्याचे मुख्यालय वांद्रे या ठिकाणी आहे. ओके, प्रशासकीयदृष्ट्या कोकणच्या अंडरमध्ये हा विभाग येतो. आता या ठिकाणी बघा, हा विषय तुम्हाला महत्त्वाचा या ठिकाणी असणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई उपनगरमधले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर मुंबई उपनगर जिल्हा 2 उपविभागात विभागला असून पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर हे 2 उपविभाग या ठिकाणी असणार आहेत. आता या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके आहेत. त्यामध्ये अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला असे ते 3 तालुके आहेत आणि त्याच्या अंतर्गत 87 गावं या ठिकाणी येतात. म्हणजे तुम्ही 87 गावातले जे काही विद्यार्थी आहे, या 3 तालुक्यामधले जे काही विद्यार्थी आहे, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या ठिकाणचे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत. एवढा सरळ आणि सिंपल हा विषय या ठिकाणी असणार आहे. परंतु विषय मुंबईचा असल्याकारणामुळे जे तिथले लोकल रहिवासी असतील, लोकल विद्यार्थी असतील, त्यांना हा विषय जास्त समजणार आहे. आपण बाहेरून मुंबईच्या बाबतीत त्या ठिकाणी सविस्तर बोलू शकणार नाही, कारण की त्या ठिकाणचे जिल्हे, त्या ठिकाणचे तालुके, त्या ठिकाणचे पोलीस स्टेशन, त्या ठिकाणचे पथक, त्या ठिकाणचे पोलीस झोन, हे सर्व विषय थोडा वेगळा असतो. त्या कारणामुळे जे तिथले रहिवासी असतील किंवा मग इतर काही विद्यार्थी असतील ज्यांनी फॉर्म भरलेला असेल किंवा त्यांचा फॉर्म सबमिट झालेला असेल किंवा ते फॉर्म भरू शकत असतील, तसं त्या विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये सांगावं, जेणेकरून बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा त्या विषयाचा या ठिकाणी लाभ होणार आहे. एवढा हा विषय आहे. म्हणजे अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या 3 तालुक्यातले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत. नेमकी डिटेल PDF काय आहे हे सुद्धा आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, माहितीपत्रक आहे. मुंबई होमगार्ड नोंदणी 2025 भाग 1चा विषय असणार आहे. यामध्ये मुंबई होमगार्ड नोंदणी 2025. ओके, होमगार्ड संघटना आहे. उद्देश काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. चांगला उद्देश आहे, काही हरकत नाही. परंतु होमगार्डला या ठिकाणी 365 दिवस काम देण्याची सुद्धा या ठिकाणी कृपा करावी आणि त्यांचं जे काही वेतन आहे ते वेतनसुद्धा या ठिकाणी नियमित करण्याची कृपा तुम्ही या ठिकाणी करावी, अशी आमची तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांकडून विनंती असणार आहे. पुढचा विषय आहे होमगार्ड सदस्यत्व. हे सर्व तुम्हाला माहिती आहे, त्या कारणामुळे पुन्हा यामध्ये सांगायचा काही विषय नाही आहे. तुम्ही यामध्ये सविस्तर विषय वाचून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला पुनर्नोंदणी करायची आहे 3 वर्षानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर. त्यानंतर 58 वर्षापर्यंत तुम्ही पुनर्नोंदणी या ठिकाणी करू शकता. ही गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे. त्यानंतर होमगार्डचं कर्तव्य काय आहे, तर होमगार्डचे कर्तव्य महत्त्वाचे म्हणजे
महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदत करणे, त्यानंतर तुमचं पूरविमोचन असेल, रोगराई असेल, कोरोना संसर्गसारखा परिस्थिती जर उद्भवली तर त्या ठिकाणी तुमची ड्युटी या ठिकाणी लागू शकते. त्यानंतर तुम्हाला पगार किती मिळणार आहे, तर प्रतिदिन तुम्हाला 1083 रुपये पगार मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कर्तव्य भत्ता 200 रुपये मिळणार आहे. असे एकूण तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि प्रशिक्षण काळामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला जाल तेव्हा तुम्हाला 250 रुपये भोजन भत्ता, खिसा भत्ता 100 रुपये, साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये असा भत्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर शास्ती आहे कर्तव्य. होमगार्डना सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, हाच या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम आहे. 365 दिवस तुम्ही काम या ठिकाणी होमगार्डला द्यायला पाहिजे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे समादेशक त्या ठिकाणी अर्ज लिहित आहेत, विनंत्या करत आहेत. आपल्याकडे सुद्धा एक अर्ज आहे, परंतु तो कच्च्या स्वरूपात आहे, त्या कारणामुळे आपण तो अपलोड केलेला नाही, परंतु तो सुद्धा आपण अपलोड करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. नेमकी परिस्थिती काय आहे, चिंतन शिबिर जे झालेलं आहे 23 तारखेचं, त्यामध्ये काय विषय होते आणि काय विषय यांनी मांडलेले आहेत. काही हरकत नाही, पुढे जाऊ आपण. यामध्ये कर्तव्यात कसूर जर केली तुम्ही तर 250 रुपये दंड तुम्हाला पडणार आहे, परंतु आता तो 500 रुपये करण्यात आलेला आहे, असं त्या चिंतन शिबिरामध्ये एक प्रकारची त्यांची मागणी त्या ठिकाणी होती. त्यानंतर होमगार्ड नोंदणीसाठी तुम्हाला या ठिकाणी वशिला किंवा लाच देण्याचा काही प्रयत्न करायचा नाही, काही त्या ठिकाणी गरज नाही आहे. तसंच तुमचं सिलेक्शन होईल. तुमचं जे रनिंग आहे आणि गोळाफेक आहे यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. त्यानंतर होमगार्ड सदस्याचे या ठिकाणी फायदे काय आहेत, तर या ठिकाणी फक्त एकच फायदा महत्त्वाचा आहे, तुम्हाला 5% आरक्षण या ठिकाणी मिळणार आहे 3 वर्ष तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर. वन विभागामध्ये, पोलीस दलामध्ये आणि अग्निशमन दलामध्ये या 3 घटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे. 5% आरक्षण मिळणार आहे, 10% आरक्षण मिळायला पाहिजे. अशा प्रकारचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी सुरू आहेत. त्यानंतर स्वतःचा शेती व्यवसाय वगैरे सांभाळत देशसेवा करण्याची संधी, हा विषय काही कामाचा नाही आहे. या विषयावर आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे एक, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये नेमकी व्यथा काय आहे होमगार्डची ते तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा विषय आहे निकष काय आहेत. 10वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असायला पाहिजे. त्यानंतर तुमची जी शारीरिक पात्रता आहे ती किती असायला पाहिजे या ठिकाणी बघा, तर वय तुमचं या ठिकाणी 20 असायला पाहिजे आणि 50 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय असायला पाहिजे आणि अर्ज करतेवेळी तुमचं वय या ठिकाणी 20 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. 10वी जरी पात्रता असेल तरी 10वी तुमची 16व्या वर्षी होऊन जाते शक्यतोवर, परंतु या ठिकाणी यांनी 20 वर्ष वय मागितलेलं आहे. त्यानंतर उंची आहे 162 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर आहे आणि छाती न फुगविता 76 सेंटीमीटर, एक्सपांड करून तुम्हाला इथं 81 सेंटीमीटर असायला पाहिजे फुगवून. ओके. त्यानंतर आवश्यक कागदपत्र काय लागतील या ठिकाणी, तर तुम्हाला डोमिसाईल लागेल, आधार कार्ड लागेल, मतदान ओळखपत्र लागणार आहे आणि मुंबई उपनगर रेल्वे लगतच्या परिसरातच राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र या ठिकाणी ते चेक करणार आहेत किंवा ते ग्राह्य धरल्या जाणार आहेत. दुसरे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू नका, विनाकारण त्या ठिकाणी तुम्ही बाद व्हाल. त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र काय मागितलेलं आहे, तर या ठिकाणी बघा तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट मागितलेलं आहे आणि TC मागितलेली आहे. ओके. त्यानंतर तांत्रिक अर्हता जर तुमच्याकडे असेल तर तसं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच ते गुण तुम्हाला ग्राह्य धरण्यात मिळतील, नाहीतर ते गुण तुम्हाला मिळणार नाहीत. त्यानंतर खाजगी नोकरीत असाल तर मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे. त्यानंतर भरतीनंतर 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आपल्या चॅनलवर हे सर्व व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण शक्य झालं तर त्याच्या लिंकसुद्धा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. त्या लिंकवर जाऊन तुम्ही व्हिडिओ ते बघू शकता. ओके. पुढचा विषय आहे शारीरिक क्षमता चाचणी, फिजिकल तुमचं काय असायला पाहिजे या ठिकाणी, तर या ठिकाणी फिजिकल जे आहे ते पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे आहे, 20 गुण आहेत आणि महिलांसाठी 800 मीटर धावणे आहे, 25 गुण आहेत. जसजसा वेळ तुम्हाला जास्त लागेल धावण्यासाठी तसतसे तुमचे गुण या ठिकाणी कमी होणार आहेत. तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्हाला किती गुण मिळतील किंवा किती वेळ लागेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. याचा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ओके. आणि या ठिकाणी महत्त्वाचा विषय हा असणार आहे की तुम्ही या ठिकाणी पात्र व्हायला पाहिजे. पात्र होण्यासाठी तुम्हाला 10 गुण मिळणं या ठिकाणी आवश्यक आहे, तरच तुम्ही त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल, अन्यथा तुमचं नाव येणार नाही, तुम्ही त्या ठिकाणी बाद होणार आहे. त्या कारणामुळे 10 गुण कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा. वास्तविक पाहता जास्त गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजेत. ओके. त्यानंतर पुढचा विषय आहे गोळाफेक. गोळाफेक पुरुष उमेदवारांकरिता जे अंतर आहे ते आहे 8.50 मीटर, 10 गुण आहेत आणि महिलांसाठी जे आहे ते 6 मीटर आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा 10 गुण आहेत. जेवढा तुमचा गोळा जास्त जाईल तेवढा तुम्हाला या ठिकाणी मार्क्स जास्त पडतील आणि कमी गोळा गेला तर कमी मार्क्स या ठिकाणी पडतील. तुम्हाला 3 अटेम्प्ट्स मिळतील. पहिल्या अटेम्प्टमध्ये गोळा कमी गेला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जास्त गेला तर तुम्हाला गुण दुसऱ्या अटेम्प्टचे मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या.
3 चान्स तुम्हाला मिळतील. 3 चान्समध्ये जास्तीत जास्त गोळा फेकण्याचा प्रयत्न करा. ज्या अटेम्प्टमध्ये जास्त गोळा जाईल ते गुण तुम्हाला ग्राह्य धरण्यात येतील. त्यानंतर गोळाफेकमध्ये तुम्हाला पात्र होण्यासाठी या ठिकाणी 4 गुणांची आवश्यकता असणार आहे. त्यानंतर हा विषय महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तसं विचारू शकता. जे काही तांत्रिक अर्थ आहेत, 7 प्रकारचे तांत्रिक अर्थ आहेत. या 7ही अर्थ जर तुम्ही ग्रहण करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 10 गुण मिळणार आहेत आणि यापैकी तुम्ही 1 जर केली तर तुम्हाला या ठिकाणी 2 गुण मिळतील. 2 जर तुम्ही केल्या तांत्रिक अर्थ पूर्ण तर तुम्हाला 3 गुण मिळतील. 3 अटी पूर्ण केल्या तर 4 गुण मिळतील. सरळ विषय आहे. तुमच्याकडे 10वी आहे, ITI आहे. तुम्ही एक यातली जी अट आहे ती एक अट तुम्ही या ठिकाणी पूर्ण करता म्हणजे तुम्हाला 2 गुण या ठिकाणी एक्स्ट्रा मिळणार आहे. समजा तुम्हाला गोळ्यामध्ये जर समजा तुम्हाला किती 6 गुण मिळाले आणि रनिंगमध्ये तुम्हाला 14 गुण मिळाले तर 14 आणि 6 झाले 20 गुण तुमचे. आणि जर तुम्ही एक अर्था पूर्ण करत असाल तर तुम्हाला प्लस 2 गुण म्हणजे तुमचे एकूण गुण या ठिकाणी 22 होणार आहेत. सिंपल विषय आहे. काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये तसं तुम्ही विचारू शकता. तुमच्याकडे जर खेळामध्ये प्रावीण्य असाल तर तुम्हाला या ठिकाणी 3 गुण मिळतील. 2 अटी जर पूर्ण करत असाल तर तुमच्याकडे हा एक विषय असू शकतो महत्त्वाचा. यामध्ये तुमच्या कमेंट्स यावर जास्त येतील. जड वाहन चालवण्याचा परवाना या ठिकाणी तुम्हाला क्लिअर सांगतो आहे की LMV प्रकारचं जे लायसन आहे हे या ठिकाणी चालणार नाही. LMV म्हणजे काय आहे तर लाईट मोटर व्हेकल असं याचा लॉंग फॉर्म होतो. लाईट मोटर व्हेकल म्हणजे जे काही लहान वाहनं आहेत, छोटे वाहनं आहेत ते चालवण्याचा तुमच्याकडे परवाना असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला गुण मिळणार नाहीत. यासाठी त्यांनी जड वाहन चालवण्याचा परवाना मागितलेला आहे, तो म्हणजे हेवी लायसनचा, ट्रान्सपोर्ट लायसनचा. त्या कारणामुळे LMV तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते लायसन तुमचं ते ग्राह्य धरलं जाणार नाही. तुमच्याकडे जे लायसन्स आहे त्या लायसनच्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं असेल LMV लाईट मोटर व्हेकल, ते चालणार नाही. हेवी जर लिहिलेलं असेल, ट्रान्सपोर्ट लिहिलेलं असेल तर ते चालू शकतं. ओके. त्यानंतर पुढचा विषय. ओके, हा विषय आपण सुरुवातीला बघितलेला आहे. पुन्हा बघू एकदा. यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी 2 आहेत आपल्यासाठी. यामध्ये एक म्हणजे तुमची डेट जी आहे ती 27/12/2024 पासून तर 10/1/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरातीलच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाहीत. दुसरे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही आहेत. ही जे आतमधले जे काही विषय आहेत हे तुम्ही सविस्तर वाचून घ्यायचे आहेत. जर काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये तसं विचारायचं आहे. पूर्णची पूर्ण जशीच्या तशी ॲड वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला तो विषय समजला पाहिजे कमी शब्दामध्ये आणि सुटसुटीत भाषेमध्ये. त्यासाठी आपण जे महत्त्वाचे घटक आहेत ते यातले घेत आहोत. तर पुढचा यामध्ये विषय महत्त्वाचा कुठला आहे तर मुंबईमधले फक्त विद्यार्थी आणि ही तुमची लास्ट डेट आहे. आणि फॉर्म कसा भरायचा यानंतर महत्त्वाचा खाली काय विषय आहे. ओके, काही विषय नाही महत्त्वाचा यामध्ये. तर अर्ज कसा भरायचा ही जेव्हा ऑनलाईन प्रणाली सुरू होईल आपण त्यावर व्हिडिओ डिटेल बनवणार आहोत. नेमका फॉर्म कसा भरायचा आहे, कोणते कोणते कॉलम आहेत, काय काय त्यामध्ये माहिती टाकायची आहे, त्यावर एक स्पेशल व्हिडिओ आपल्याला येणार आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे. ओके. बाकी यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा विषय झालेला आहे. कागदपत्र पडताळणी वगैरे हे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे व्हिडिओ आहे तोसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. पोलीस व्हेरिफिकेशनचा उपलब्ध आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा उपलब्ध आहे, पात्र तुम्ही कसे व्हाल तोसुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे. हे सर्व व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या जर तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी भरायचा असेल तर. त्यानंतर यामध्ये जर समजा तुम्हाला होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेसिस्त ठरवल्याने न्यायालयीन चौकशी असेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही आहे. अर्ज अपात्र ठरतील. ओके. त्यानंतर तुम्ही स्वेच्छेने राजीनामा जर दिलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहे. समजा तुम्ही राजीनामा दिलेला आहे, पुन्हा तुम्हाला भरती करायची आहे तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. दुसऱ्या जिल्ह्यातले विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू नका, तुमचा फॉर्म त्या ठिकाणी बाद होऊ शकतो. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आपल्या चॅनलवर सुद्धा आपण प्रसिद्ध करू. त्याची PDF जी येईल ते, त्या कारणामुळे चॅनलच्या टचमध्ये तुम्ही असायला पाहिजे. आणि दुसरा म्हणजे महत्त्वाचा विषय हा की जर काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्हाला या ठिकाणी कॉल करायचा आहे. मुंबई होमगार्ड कार्यालय हा नंबर असणार आहे. तेव्हा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही या नंबरवर सुद्धा तुमच्या अडचणी सांगू शकता. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. ही अपडेट तुम्हाला देणं आवश्यक होती, त्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. मुंबई होमगार्डचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये तशा अडचणी विचारू शकता. ओके. धन्यवाद. थँक्यू.